आयोगाचं जो काही सजेशन ऑब्जेक्शन देण्यासंदर्भात जे काही 10 तारखेला नोटिफिकेशन काढलं होतं, जे 10 तारखेला बदर आयोगाने जे काही अहवाल दिलेला आहे त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन देण्यासाठी जे नोटिफिकेशन काढलं होतं 10 एप्रिलला, आणि त्याची मुदत फक्त त्यांनी 5 दिवस ठेवली होती. आता आंबेडकर जयंतीचा कार्यकाळ असतो, आंबेडकर जयंतीचा कार्यकाळ असतो, सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जनता सगळे आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात गुंग असतात. सरकारने जाणीवपूर्वक धोकेबाजी समोर ठेवून हा एक कार्यक्रम त्यांनी घोषित केला होता. परंतु आमच्या काही नेत्यांच्या, राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला माननीय मला वाटतं समाज कल्याण मंत्री यांनी सुद्धा पुढाकार घेऊन तो अहवालाच्या बाबतीमध्ये मुदत वाढवून द्यावी म्हणून प्रयत्न केले आणि 30 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. मला दुसरी एक गोष्ट सांगायची अशी होती की आज जर शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये वर्गीकरण करायचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे, तो प्रामाणिकपणे आलेला नाही आहे. तो आपलं मतदान, आता यांना सरकारला माहीत आहे की इथल्या बौद्धाचं मतदान मेजॉरिटीनं हे भारतीय जनता पक्षाला जात नाही, जाती व्यवस्था मानणाऱ्याला, मनुव्यवस्था मानणाऱ्या सरकारला जात नाही. म्हणून त्यांनी बौद्धांना वेगळं पाडण्यासाठी ना आपलं मतदान, आपलं जे मतदान आहे हिंदुत्ववादी मतदान आहे त्याला घट्ट करण्यासाठी हा अहवाल आणि हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. नंबर 1. नंबर 2, आज जर SC मध्ये असा प्रयत्न झाला तर SC मध्ये 59 जाती आहेत, केवळ बौद्धांना टार्गेट करण्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा होतोय. उद्या कदाचित OBC मधल्या 343 जाती आहेत, उद्या आता त्यांनी जर असा विचार केला का माळी समाजाने जास्त प्रगती केलेली आहे, तर मग आता आपण इतर समाजामधले जे काही 343 जाती आहेत त्यांना आपण टार्गेट करू, एकाला टार्गेट करून बाकीच्याला समोर करू, असाही प्रयत्न होण्याची शक्यता आहे. म्हणून या सरकारच्या धोरणावरती आमचा विश्वास नाही आहे. म्हणून आम्ही सर्व समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न राज्यस्तरीय सुरू आहे. मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे, त्यांना वर्गीकरण नको आहे. परंतु काही जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी हा प्रयत्न पुढे लावून धरलेला आहे आणि इथे चर्मकार समाजाच्या महामंडळाने सुद्धा याला विरोध केलेला आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. म्हणून दलितामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे, याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत. पुढची घोषणा मोर्चाची आमचे दिनकरराव करतील असं त्यांना जो निर्णय झाला तो सर्वप्रथम सांगतो की सर्वपक्षीय संघटनेच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं या विषयावरती शासनाच्या विरोधात या मागणीचा सपोर्ट करण्यासाठी जे काही चाललेलं आहे ती सारेचे सारे संघटना, नेते मंडळी मिळून एक प्रचंड असा मोर्चा या शहरामध्ये दिनांक 27 तारखेला आम्ही काढणार आहोत. कारण डिवाइड अँड रूल पॉलिसी जी असते त्या पद्धतीचं अनुकरण करून आतापर्यंत गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून जेव्हापासून फडणवीसांचं सरकार आलं तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे. त्याच्या अगोदर मराठा व्हर्सेस OBC असा वाद, असा धुमाकूळ या महाराष्ट्रामध्ये घातलं गेलं. आता 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून पुन्हा महाराष्ट्रातलं सामाजिक पर्यावरण खराब करण्याच्या उद्देशानं फडणवीस सरकारनं हा टाकलेला जो डाव आहे, हा डाव कदापि बौद्ध समाज आणि हे सारे कार्यकर्ते कदापि मान्य करणार नाही. आणि एकतर्फी असं भासवलं जातं की मातंग समाज या पद्धतीनं याच्यामध्ये विरोधात आहे म्हणून, पण वस्तुस्थिती तशी नाही. आज नाशिकला, नांदेडला अनेक ठिकाणी होलार समाजाचे लोक असतील, मातंग समाजाचे असतील, शर्मकार समाजाचे असतील, त्यांनी जाहीर, नांदेडला तर निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं सरकार जे भासवत आहे ती परिस्थिती तशी नाही. म्हणून हे लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की 27 तारखेला या औरंगाबाद शहरामध्ये प्रचंड असा सर्वपक्षीय मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. यानंतर आम्ही सर्वजण बसून मोर्चाचं नेमकं ठिकाण कसं असेल त्याची आम्ही तयारी करून ते नंतर वेळ आणि काळ आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहोत. सर, एक प्रश्न विचारायचा आहे. व्हेरीफाईड आहेत किंवा नावारूपाला आलेले जे लोक आहेत, 58 जातीपैकी जितके जास्तीत जास्त लोक आम्हाला मिळतील त्यात प्रामुख्यानं मातंग समाजाचे पण असतील, काय वाल्मी समाजाचेही असतील, हे प्रामुख्याने लोक आहेत.
ते लोक सर्वांना एकत्रित मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जितके लोक येतील त्या लोकांना आम्ही घेऊन याच्यामध्ये सामील होणार. एक प्रश्न आहे सर की ह्या क्लासिफिकेशन जर सरकार हा उपवर्गीकरणाचा घाट घालतो ना, याला जर विरोध केला आम्ही ताकदीनं, तर पुढे क्रिमिनल लागू होण्याचा प्रश्न लागूच आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्ट सगळ्यात मुळात जो वर्गीकरणाचा विरोध आहे त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर कम्युनिटीची किंवा कम्युनिटीतले जे RSSच्या नादाला लागलेले जे 2-3 संघटना आहेत त्यांना याविषयी विचारलं तर त्यांना क्रिमिलेअर काय हे सुद्धा माहित नाही. त्यांना फक्त वर्गीकरण एवढंच कळालं, जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं त्यांना कळालं. पण जेव्हा एका प्रवर्गाची किंवा प्रवर्गातील एखाद्या संस्थेची किंवा संघटनेची किंवा व्यक्तीची मागणी होती उपवर्गीकरण करा, तर ही मागणी जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाने अजून एक रिटर्न गिफ्ट दिलं, ते म्हणजे क्रिमिलेअर. सर माहिती द्या त्यांना. क्रिमिलेअर ST पण तो SC/STच्या बाबतीमध्ये करण्याचा असंवैधानिक निकाल लोकांना एकांगी पडतंय शाहू महाराजाचा. इंट्रोड्यूस करण्याचा असंवैधानिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. SC/STच्या आरक्षणात छेडछाड करण्याचा अधिकार मुळात नाही. विषय असा आहे बरं का, एक मिनिट काय बोलणार. मुळात विषय असा आहे की अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत आणि 59 जातीपैकी हा आमखास मैदानामध्ये सारे लोक जमतील जसं 2016ला आम्ही एकत्रित आलतो आणि आमखासच्या मैदानातून नंतर विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात येईल 27 तारखेला दुपारी 11 वाजता. ही संविधानिक. एक मिनिट बोलू द्या ना. अरे एक मिनिट तर बोलू द्या ना मला. एकच मिनिट बोलू द्या. मुळात SC/ST आणि OBCचं आरक्षण ही बाबत मुळात संविधानिक बाब आहे. हे संविधानाने दिलेला विषय आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करायचा संबंधच येतो कुठं आणि 59 जातीपैकी किती जातीची संमती घेतलेली बदर आयोगाने. जो लोग आ रहे वो हम सब आम खास में जमा हो गए और वहाँ से मोर्चे के माध्यम से हम विभागीय आयुक्त तो आके निवेदन देंगे. नहीं, आपकी डिमांड क्या है सरकार से? अभी पूरा वर्गीकरण रद्द करो, बाकी कुछ भी नहीं. वर्गीकरण ये मानने नहीं, हमको ये जात जात में भेद करने वाला प्रस्ताव है सरकार का और इसमें दलितों का नुकसान होने वाला है बहुत बड़े पैमाने पे. इसलिए वर्गीकरण रद्द करना चाहिए. इसके लिए ही हमारी मोर्चे में हमारी प्रमुख मांगनी है. वर्गीकरण के नाम पर आरक्षण को धोखा है क्या? यस वही है, क्योंकि वर्गीकरण करने के बाद कुछ समाज के कुछ जाति जो उसमें आते हैं उन्होंने अभी उतनी पढ़ाई के लेवल में आए हुए नहीं है और वो जगह जो तो लैब्स होंगे और ओपन में जाएंगे वो जगह. इसलिए हाँ, वो ओपन में जाना नहीं जगह और वो ये अनुसूचित जाति के लिए ही पूरा आरक्षण रहना. इसलिए हम ये वर्गीकरण को विरोध कर रहे हैं. कितने लोग शामिल हो सकते हैं मोर्चे में? 50,000 से 1 लाख. ये आज जो बैठक में फैसला लिया गया है तो बोला ना. आज जे इथं सर्वपक्षीय बैठक सर्वपक्षीय घेतलेली आहे. बैठक घेतलेली आहे. यामध्ये काय निर्णय आणि काय आहे, म्हणजे कशाची कमिटी आहे? असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत आणि त्या जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा जो घाट राज्य सरकारने घातलेला आहे, या कृतीला राज्य सरकारच्या आम्ही आजच्या या बैठकीमध्ये तीव्र निषेध नोंदवलेला आहे. आणि राज्यातल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भाने आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मोठा मोर्चासुद्धा त्या ठिकाणी 27 तारखेला आयोजित केलेला आहे. मुळात विषय असा आहे की आरक्षण ही बाबच संविधानिक बाब आहे. या भारत देशामध्ये SC/ST आणि OBC यांना या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम हे भारतीय संविधानाने केलेलं आहे आणि भारतीय संविधानाने जर या SC/ST OBCला आरक्षण दिलेलं जर असेल तर मग त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलीही छेडछाड करण्याचा किंवा उपवर्गीकरण करण्याचा कुठलाही कार्य हे राज्य सरकारच्या अखत्यारीतच येत नसल्याने राज्य सरकारने हे अशा प्रकारची नौटंकी नाटक का करावी हे मला काही कळत नाही आहे. मुळात माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये ज्या काही 59 जाती त्या ठिकाणी येतात त्या 59 जातीपैकी फक्त मातंग समाजाच्याच काही लोकांना हाताशी धरून बदर समितीचा त्या ठिकाणी अहवाल तयार केलेला आहे आणि तो बदर समितीचा अहवालसुद्धा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी जनतेसमोर आणलेला नाही.
म्हणून मला असं मुळात माझा हा प्रश्न आहे बदर समितीला सुद्धा आणि राज्य सरकारला सुद्धा आणि खास करून RSSचे लोक जे आम्हाला फोडा आणि झोडा अनुसूचित जातीमध्ये जे धोरण त्यांनी अवलंबलं त्यांना माझा स्पष्टपणे प्रश्न आहे की 59 जातीपैकी सगळ्या 59 जातीचं या आरक्षणाला वर्गीकरणाला पाठिंबा आहे का, त्या संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट या ठिकाणी प्रकाशामध्ये आलेली नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचं स्पष्टपणे मत आहे की उपवर्गीकरण करायचं असेल तर 59 जाती सगळ्या जातींचं त्या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या बाबतीत काय मत आहे ते सुद्धा बदर समितीनं नोंदवलं पाहिजे. एकट्या मातंग समाजातल्या 4-2 लोकांचे टाळके बिघडवून RSSच्या लोकांनी त्यांना हाताशी धरून हा सगळा घाट घातलेला आहे. या सर्व प्रकाराचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि सरकारचा सुद्धा उपवर्गीकरणाच्या संदर्भाने जो काय मोर्चा आम्ही सरकारच्या विरोधात करतोय, आम्ही हे कदापि उपवर्गीकरण होऊ देणार नाही. जस्टिस बदर समिति का जो अहवाल है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को उन्होंने जो दाखिल किया है उसमें सरासर बेईमानी है, बदमाशी है और जात को तोड़कर जात में झगड़े लगाने की कोशिश, एक साजिश हमारे सामने आई है. लेकिन वो जो कोई अहवाल है वो अहवाल अभी तक भी गवर्नमेंट की तरफ से जारी नहीं किया और जारी नहीं करने के बावजूद भी हम तो उसके ऊपर ऑब्जेक्शन वो लोग मांग रहे हैं. जबकि उस अहवाल में लिखा क्या है, ये बात से अगर कोई उनको इल्म नहीं अगर होगा, उनको अगर मालूमात नहीं होगी तो फिर वो लोग उसके खिलाफ आक्षेप कैसा दे सकते हैं. हमारा कहना है कि वो उसके ऊपर कम से कम वो जो बदर समिति का अहवाल है उसको जारी किया जाए, सारे आम लोगों को उसको मालूम होना चाहिए और उसके बाद में 2 महीने की सहूलत हमें देनी चाहिए जो कि पूरे महाराष्ट्र में सारे लोग मिलकर उसके खिलाफ अपना जो भी कुछ ऑब्जेक्शन है वो दाखिल कर सकते हैं. ऐसा बोला जाता है, ऑथेंटिक नहीं है ना, वही तो हम कहते हैं कि अहवाल जाहिर नहीं हुआ, लेकिन ऐसा बोला जाता है कि 59 जाति जो है शेड्यूल कास्ट की, उसमें से सिर्फ बौद्धिस्ट लोग जो है इन्होंने मैक्सिमम उसका बेनिफिट उठा रहे आरक्षण का. ऐसा एक झूठा बयान उस समिति के तरफ से उसमें दाखिल किया गया है. वो उजागर करने की वो कोई जहमत नहीं उठा रहे. वो ऐसा कुछ तरह अगर करते हैं तो उसमें उनकी जो खोट है वो समझ में आ रही और वही कारण है कि उनको सिर्फ वो छुपा कर ही उनका जो कुछ है तो निर्णय लेना है. हमारी मांग ही है कि वो अहवाल को जाहिर करो और उसके खिलाफ फिर नोटिफिकेशन जो तुम जाहिर कर देंगे तो उसके बाद में हम 2 महीने की हमको सहूलत मिलनी चाहिए. हम हमारा ऑब्जेक्शन उसके बाद में दाखिल करेंगे. ये अगर नहीं होता है तो हमारा काम तो अंदरूनी तौर पे कोर्ट कचहरी का भी जो है, हम सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सब रास्ते जितने भी है उसके लेवल पर भी हमारा काम चालू है. नहीं, आपको लगता है कि आरक्षण को धोखा है इससे उपवर्गीकरण से? सीधा धोखा है. लगने क्या सवाल है, इनको किसी भी सूरत पे आज तक का पिछला रिकॉर्ड देखिए ना फडणवीस सरकार का, ना सीधी तरह से ओबीसी का आरक्षण आज तक दे पाए, ना उसमें धनगर को दिए, ना किसी को दिए, ना मराठे का भी पूरी तरह से दिए. लेकिन दोनों कास्ट में, दोनों समूहों में झगड़े तो लगा दिए. आज भी यही होने वाला है और वो आरक्षण के लिए हमारे खिलाफ हमारे एक कास्ट को उचकाना, ये किसका नज़रिया क्या बताता है इनका. तो साफ उनका उद्देश्य ये है कि इसको किसी तरह से हमारा जो आरक्षण है हमको टारगेट करके बुद्धिस्ट कौम को बदनाम करके दूसरे लोगों के साथ झगड़ा करना, इतना मकसद है गवर्नमेंट का और वो हम हरगिज़ नहीं होने देंगे. 27 तारीख को मोर्चा निकालने वाले जी, 27 तारीख को मोर्चे का आयोजन किया गया. हाँ. कैसा है उसका रूपरेखा? रूपरेखा हम उसके बारे में अलग से एक पत्रक निकालते. आपका नाम और पद? मेरा नाम दिनकर ओंकार है और मैं एक पूरी कमेटी का एक समन्वयक बोल के कार्यकर्ता बोल के काम. इसका जवाबदार